हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघता तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की खरंच हे जे यूट्यूबला लोक व्हिडिओ टाकतात किंवा यांचे सगळे काहींचे पर्सनल ब्लॉगिंग असतं, काहींचं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात, तर आपल्याला वाटतं की आपण तर बघतोय व्हिडिओ, परंतु हे जे लोक व्हिडिओ बनवत आहेत त्यांना असं खरं किती पेमेंट मिळतं की ज्याच्यासाठी ते एवढी मेहनत करत असतात. तर आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे, कारण मी सुद्धा योगाने म्हणा किंवा जस्ट एक सगळे करतायत किंवा आपण पण आपलं यूट्यूब चॅनल बनवून बघू, ते असतं ना नवीन काहीतरी, तसं म्हणून एक चॅनल बनवलं होतं. आणि 2018मध्ये मी हे चॅनल बनवलं होतं. आणि तुम्ही जर माझं चॅनल हिस्ट्री बघितली समजा कधी, तर 2018मध्ये मी 2 ते 3 व्हिडिओ त्याच्यावर टाकले होते. असेच काहीतरी एका बिझनेसच्या रिलेटेड ते व्हिडिओ होते. पोल्ट्री फॉर्म तुम्हाला उघडायचं असेल तर काय करावं लागेल, काय कसं असतं त्याबद्दल. आणि त्यावेळेस जेव्हा मी हे व्हिडिओ टाकले होते तर नवीन चॅनल होतं. त्यानंतर लॉकडाऊन लागलं होतं. लॉकडाऊनमध्ये सुद्धा मग मी ते रेसिपीज वगैरे व्हिडिओ टाकले होते. मी माझ्या फ्रेंड्सला पाठवायचे की हा माझा यूट्यूबचा चॅनल आहे, तुम्ही प्लीज फॉलो करा, असं सगळं केलं होतं. परंतु त्यानंतर मग लॉकडाऊन झालं, सगळं झालं, आपापल्या कामावरती सगळं आल्यानंतर पुन्हा व्ह्यूज येत नाही किंवा माझा चॅनल एवढा चांगला ग्रो नव्हता झाला, त्यामुळे कुठंतरी किंवा इंस्टाग्राम मला नंतर कळालं होतं. मग मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायचे किंवा ते तसलेच शॉर्ट्स असतात ना, ते ह्या चॅनलवरती टाकायचे. आणि मग कुठंतरी मिसबॅलन्स माझं यूट्यूबचं चॅनल झालं आणि मग मी ते सोडून दिलं. सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि सातत्य नसल्यामुळे मग माझं चॅनलचं पुढे काहीच झालं नाही. नंतर 2024मध्ये अचानक असंच मला असं वाटलं की जस्ट आपण नाही का यूट्यूब पाहत असतो आणि त्यावेळेस कुणाचा तरी अचानक व्हिडिओ समोर येतो, माझं चॅनल मॉनिटाईज झालं, माझं पहिलं पेमेंट आलं. आणि मग त्यावेळेस असं वाटलं की अरे आपणही कुठंतरी चालू केलेली ही गोष्ट होती, मध्येच सोडली, प्रयत्न करून तर बघूया. असं करून मी त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला आणि तो व्हिडिओ माझा बऱ्यापैकी म्हणजे त्याला व्ह्यूज आले. आणि त्यानंतर एक असतं ना उमेद भेटली आणि तिथून पुढे मग मी व्हिडिओ टाकत गेले, माझं चॅनल ग्रो होत गेला, सबस्क्रायबर वाढत गेले आणि मग आज माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं. आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, त्या सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी प्रियांका, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि तुम्ही आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर मी जॉब करते सध्या. जॉब करून मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकत असते, कारण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीतून काहीतरी मिळतं आहे किंवा काहीतरी मिळणार आहे असं जेव्हा मनात असतं त्यावेळेस आपल्याला थकवा कंटाळा येत नाही आणि आपण त्याच्यावरती काम करत असतो. आता ज्यावेळेस मी सगळ्यात पहिलं तर मी जसं सांगितलं की 2024मध्ये माझं यूट्यूब चॅनलचा जो क्रायटेरिया असतो, तो क्रायटेरिया सर्वप्रथम मी तुम्हाला इथं सांगते. ज्यावेळेस तुम्ही नवीन चॅनल ओपन करता तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक जीमेल लागतो आणि त्या जीमेल थ्रू तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट करता. आणि क्रिएट केल्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओज टाकू शकता, शॉर्ट्स टाकू शकता. 2 क्रायटेरिया असतात. पहिला असतो व्हिडिओ, लॉंग व्हिडिओचा, दुसरा असतो यूट्यूब शॉर्ट्सचा. तर यूट्यूब शॉर्ट्स टाकूनसुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता. परंतु खरं जर तुम्हाला लांबपर्यंत जर तुमचं चॅनल न्यायचं असेल तर माझा हा सल्ला असेल की तुम्ही यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ टाका किंवा दोन्ही एक साईड बाय साईड करत जा. तर सर्वप्रथम पहिला क्रायटेरिया असा आहे यूट्यूबचा की तुमचे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि 4000 तास वॉच टाईम झाला पाहिजे. त्याच्यामध्ये दिसतं ते आता नवीन जे अपडेटेड यूट्यूब आहे किंवा नवीन जे क्रायटेरिया आहे त्याच्यात की 500 सबस्क्रायबर आणि 3000 तासांचा वॉच टाईम. परंतु जोपर्यंत तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम होत नाही तोपर्यंत तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता येत नाही. तर ज्यावेळेस तुमचा हा क्रायटेरिया पूर्ण होतो तर याच्यामध्ये सुद्धा जो सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आहे ना तो लवकर पूर्ण होतो, कारण की आपण कधीमधी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले असतात, कधी एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्याला तिथून सबस्क्रायबर मिळतात. तर आणि मेन म्हणजे नवीन चॅनल असतो, आपण ह्या मित्राला पाठव, त्या नातेवाईकांना पाठव, असं करून चॅनल सबस्क्राईब तर होतो. परंतु प्रश्न राहिला वॉच टाईमचा. वॉच टाईममध्ये फक्त तुमचे जे लॉंग व्हिडिओ असतात ना त्याच व्हिडिओचा वॉच टाईम काउंट केला जातो. शॉर्ट्स व्हिडिओचा वॉच टाईम त्यामध्ये काउंट होत नाही. मग त्यामुळे आपल्याला जरी असं वाटलं की शॉर्ट्स व्हिडिओला एवढे व्ह्यूज झाले, एवढा वॉच टाईम झाला आहे, परंतु तो काउंट होत नाही.
मी त्यानंतर मग हां, तर मग त्या क्रायटेरिया पूर्ण केला आणि मग मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं. म्हणजे लॉंग व्हिडिओचाच जो वॉच टाईम आहे तो काउंट होतो. तिकून तिकून आपला एखादा तरी व्हिडिओ असा असतो, 2-4 व्हिडिओ असतात की ज्याच्यामध्ये व्ह्यूज चांगले आले असतात आणि आपला वॉच टाईम कंप्लीट होतो. आणि मग ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता तर त्यावेळेस समजा तुमचा ऑथेंटिक कंटेंट असेल, तुम्ही क्रिएट केलेला कंटेंट असेल, तर मग तुमचा जो चॅनल आहे तो इझिली हे होतो, मॉनिटाईज होतो. परंतु कधी कधी काय होतं, जसं माझ्यासोबत झालं होतं. आता मी तुम्हाला सांगते इतके दिवस का लागले. माझा एक व्हिडिओ होता, त्याच्यावरती मी इंस्टाग्रामवरचं एकदम छोटंसं क्लिप होती, हार्डली 6 ते 7 सेकंदाची ती क्लिप होती आणि ती यूज केलेली होती. त्याच्यावर व्हॉइस ओव्हर वगैरे सगळं माझं होतं, परंतु ती क्लिप मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकली होती आणि त्यामुळे काय झालं की माझ्या चॅनलवरती रियूज कंटेंट आला आणि रियूज कंटेंट आल्यामुळे युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न असं मला यायचं. आणि मेन म्हणजे काय असतं, आपल्याकडे भरपूर व्हिडिओ असतात, त्यामुळे कुठल्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याचा व्हिडिओ वापरला आहे हे समजणं अवघड होतं. आणि ते आयडेंटिफिकेशनसाठी यूट्यूब आपल्याला कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही. फक्त ते आपल्याला सांगतं की तुमच्याकडे रियूज कंटेंट आहे, तुम्ही चेक करा, एडिट करा, आयदर डिलीट करा आणि पुन्हा अप्लाय करा. तर पहिलं ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता आणि तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं, तर तुम्हाला 1 महिन्यांचा कालावधी असतो. त्या 1 महिन्यांच्या आत तुम्हाला तो तुमचा व्हिडिओ कुठला आहे तो शोधायचा असतो, डिलीट करायचा असतो, एडिट करायचा असतो, प्रायव्हेट करायचा असतो, ॲज युअर विश, आणि नंतर पुन्हा अप्लाय करायचं. नंतर अप्लाय केलं आणि मग तुमचं जर झालं तर ओके, नाही झालं तर पुन्हा मग यूट्यूब आपल्याला सांगतं की तुमच्या चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा. मग त्यानंतर मग आपण 3 महिन्यांचा कालावधी यूट्यूब आपल्याला देतं. 3 महिन्याच्या आतमध्ये मग आपल्याला तो करून पुन्हा अप्लाय करायचं असतं. पण जर पुन्हा हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाहीच झाला तर मग आपलं चॅनल हे होतं, काय म्हणतात, टर्मिनेट होतं किंवा बंद होतं. आता माझं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं होतं, कारण मला कळलं होतं कुठल्या व्हिडिओमध्ये मी तो कंटेंट दुसऱ्याचा यूज केला होता. मग मी तो डिलीट केला आणि माझं चॅनल मॉनिटायझेशनला पुन्हा अप्लाय केलं. अशा पद्धतीचं माझं मॉनिटायझेशन झालं. आता ही झाली एक स्टेप. आता इथून पुढे तुम्ही अर्निंग स्टार्ट, आता म्हणजे ही झाली पहिली मेथड मॉनिटायझेशनची. आता दुसरी आहे की ज्या दिवशी तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं तुमच्या चॅनलवर जेवढे सुद्धा व्ह्यूज येतात, ॲक्च्युली व्ह्यूजला हे पैसे नसतात, परंतु कसं असतं की जर तुमचा व्हिडिओ एखादा क्लिक केला तर तुम्हाला ॲडव्हर्टाईज चालू होतात. ज्या दिवशी तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो तुमच्या व्हिडिओजला ॲडव्हर्टाईज चालू होतात आणि मग त्या ॲडव्हर्टाईजचे पैसे तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे जितके जास्त व्ह्यूज असतात ऑब्व्हियसली तितके ॲडव्हर्टाईज तुमच्या चॅनलवरती लागतात आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात. आता ॲडव्हर्टाईजचे सुद्धा कसे पैसे असतात की समजा तुमच्या चॅनलवरती तुमचा म्हणजे तुमचा घरगुती गोष्टींचा जर चॅनल असेल तर त्याचं जे पेमेंट असतं ॲज कम्पेअर्ड टू दुसरे चॅनल त्याचं थोडंसं कमी असतं. त्यानंतर तुम्ही जर एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज बनवत असता तर त्याच्यावरती ॲडव्हर्टाईजसुद्धा त्या पद्धतीच्या लागतात आणि तुम्हाला त्या ॲडव्हर्टाईजचं पेमेंटसुद्धा जास्त मिळतं. जर समजा तुम्ही स्टॉक मार्केट किंवा AI, क्लाउडिंग, IT अशा अगदी म्हणजे अशा जास्त ग्लोबल गोष्टींवरती जर व्हिडिओ बनवत असतात तर त्याचं जे पेमेंट असतं ते बाकीच्यांपेक्षा जास्त असतं. म्हणजे एज्युकेशन टू एंटरटेनमेंट असं तुमचं पेमेंटचं स्केल असतं. तुम्ही जितके जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवता तितकं तुम्हाला पेमेंट जास्त मिळतं. तर अशा पद्धतीने पेमेंट तुम्हाला मिळतं. आता पेमेंट कसं मिळतं तर यूट्यूब पेमेंट रिलीज कधी करतं, महिन्याच्या 21 ते 26 तारखेपर्यंत या आठवड्यामध्ये यूट्यूब तुमचं पेमेंट रिलीज करतं. ज्या दिवशी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्या दिवशी तुमच्या YT स्टुडिओ एक ॲप्लिकेशन असतं, त्याच्या अर्न हा ऑप्शन असतो आणि त्या अर्न ऑप्शनमध्ये जे तुमचे किती डॉलर्स जनरेट झाले ते तिथं डेली अपडेट होत असतं. आणि यूट्यूबचा असा क्रायटेरिया आहे की कमीत कमी $100 तुमच्या महिन्याला झाले पाहिजे. $100 झाले की मग यूट्यूब तुमचं पेमेंट देतं. आता ह्याच्यात पण तुम्हाला सांगते मी की एखाद्याचं नशीब चांगलं असतं की त्याचा एकदमच व्हिडिओ व्हायरल होतो, परंतु एखाद्याचं असं असतं की स्लो म्हणजे पटकन असं ते $100 तयार होत नाही. 4 महिने लागतात, 2 महिने लागतात, इवन 6 महिने लागतात.
परंतु तेवढे व्हायलाच पाहिजेत आणि मगच तुम्हाला यूट्यूब पेमेंट देतं. $10 झाल्याच्या नंतर मग ते ॲडसेन्ससाठी तुम्हाला किंवा पेमेंटसाठी तुमचे बँक अकाउंट वगैरे घेतलं जातं. ही सगळी एक प्रोसेस आहे. ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे समजा तुमचे $100 जनरेट झाले, मार्च महिना चालू आहे सध्या, मार्चमध्ये समजा तुम्ही छान छान व्हिडिओज टाकले आणि मार्च महिन्यामध्ये सपोज तुमचे 10-15 तारखेपर्यंत $100 क्रिएट झाले आणि मग पुढचे 21 तारखेपर्यंत $150 क्रिएट झाले, तर मग तुम्हाला $150 पेमेंट मिळतं. परंतु समजा तुमचं पेमेंट रिलीज झालं 21 तारखेला आणि त्यानंतर जेवढे काही तुमचे डॉलर्स होतात ते तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये येतात, ॲड ऑन होतात आणि पुढच्या 21 तारखे म्हणजे एक प्रकारे तुमचं 21 ते 25 ह्या टाईम पिरियडमध्ये $100 क्रिएट झाले पाहिजेत. त्याच्या म्हणजे एकदा पेमेंट रिलीज झालं की तुमचं पूर्ण ते 0वर येतं आणि 0पासून 100 पूर्ण करून मग पुढे काय होईल ते अशा पद्धतीनं तुमचं यूट्यूबचं चॅनल काम करत असतं. आता दुसरी गोष्ट अशी की एखाद्या महिन्यात समजा तुमचे लॅगिंगमध्ये चॅनल गेला, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूजच आले नाही आणि $60-70 झाले फक्त एक महिन्यात किंवा त्याहूनही कमी झाले, तर मग काय, तर मग तुमचं पेमेंट त्या महिन्यात येतच नाही. तुमचं पेमेंट कधी येणार, एप्रिलमध्ये समजा तुमची झालीच नाही $100, तुमचं पेमेंट मग मे महिन्यात येणार. मग मे महिन्यात तुमचं कुठलं पेमेंट येणार, एप्रिल महिन्याचं आणि मे महिन्याचं, असं दोन्ही पेमेंट मिळून तुमचं पेमेंट येणार. आणि तरीसुद्धा तुमचे $100 नाही झाले, तर जेव्हा कधी तुमचे ज्या महिन्यात $100 होणार त्या महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या मध्ये तुमचे पैसे येणार. तर म्हणजे यूट्यूबवर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे सगळा गड जिंकला असं नाही. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला $100 तयार करण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. आधीच्या व्ह्यूजचा, आधीच्या कुठल्याच गोष्टीचा फायदा होत नाही. मॉनिटाईज झाल्यानंतर तुमचे किती व्हिडिओ प्ले होतात, त्याच्यावर किती ॲडव्हर्टाईज लोक बघतात, त्यानुसार तुम्हाला पेमेंट मिळत असतं. पेमेंटचे आणखीसुद्धा 2-3 ऑप्शन्स आहेत, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती अशी आहे की तुम्हाला फिक्स असं पेमेंट यूट्यूबवर नसतं. तुमच्या व्ह्यूजवर तुमचा चॅनल कशा पद्धतीने काम करतो आहे त्याच्यावरती तुमचं पेमेंट डिपेंड असतं. समजा म्हणजे तुम्ही जर व्हिडिओज नाही टाकले तर ऑब्व्हियसली तुम्हाला व्ह्यूज येणार नाही आणि तुम्हाला पेमेंट जनरेट होणार नाही. त्यामुळे यूट्यूबवर तुम्हाला सातत्यानं काम करणं गरजेचं आहे तुमच्याकडं. आणि हे मी सांगितलं, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ऐकतो त्यावेळेस आपल्याला खूप अवघड वाटते किंवा खूप सोपे वाटते. यूट्यूबचं जेव्हा आपण हे ऐकतो त्यावेळेस कदाचित आपल्याला थोडंसं सोपंही वाटतं किंवा कधी कधी अवघड वाटतं. असं वाटतं कधी 1000 सबस्क्रायबर होणार आणि होतंही नाही. नवीन कधी 4000 टाईम वॉच टाईम होणार, कधी मॉनिटाईज होणार, त्यानंतर कधी $100 क्रिएट होणार. परंतु काय म्हणतात ना, अंत असती प्रारंभ. म्हणजे आता मी माझ्यावरनं सांगते तुम्हाला, म्हणजे माझं 2दा रिजेक्शन आलं आणि मी पूर्ण होप सोडून दिली की गेला माझा हा चॅनल कामातनं गेला. मी एवढी मेहनत केली, एवढा वेळ दिला, परंतु माझं याच्यावरती काही होऊ शकत नाही आणि मी सोडूनही दिलं. मी मध्ये जवळजवळ 4 महिने माझ्या चॅनलवरती एकही व्हिडिओ नव्हता टाकला आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं जे याच्या अगोदर व्हिडिओ रँकिंगला येत होते किंवा व्ह्यूज येत होते ते डायरेक्ट ड्रॉप डाऊन झाले आणि पुन्हा झिरोतनंच मला काय म्हणतात ना सुरुवात करावी लागली, व्ह्यूजसाठी तडफड करावी लागली. तर असं आहे. त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती, आता मी जॉब करते, मी बराचसा वेळ बाहेर असते, घरी जाते, घरातली कामं असतात आणि त्यानंतर मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवते. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी सांगायची आहे की आपण ज्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ बनवतो त्यावेळेस जे बिनकामे रिकामटेकडे काही लोक असतात ते आपल्याला निगेटिव्ह कमेंट करतात किंवा सांगतात तू कशाला बनवतेस, नको बनवू, आम्हाला ऐकायचं नाही. तर अशा कमेंट्सकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम नेहमीच करत राहायचं आणि नक्कीच आपल्याला एक दिवस यश मिळतं. आत्ता माझं सध्या चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि खूप लवकर माझं पेमेंटसुद्धा येईल. तर त्यावेळेस मी पुन्हा तुम्हाला माझं पेमेंट आलं कसं त्याची पूर्ण डिटेल स्टोरी सांगत. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघता तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की खरंच हे जे यूट्यूबला लोक व्हिडिओ टाकतात किंवा यांचे सगळे काहींचे पर्सनल व्लॉगिंग असतं, काहींचं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात,
तर आपल्याला वाटतं की आपण तर बघतोय व्हिडिओ, परंतु हे जे लोक व्हिडिओ बनवत आहेत त्यांना असं खरं किती पेमेंट मिळतं की ज्याच्यासाठी ते एवढी मेहनत करत असतात. तर आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे, कारण मी सुद्धा योगाने म्हणा किंवा जस्ट एक सगळे करतायत किंवा आपण पण आपलं यूट्यूब चॅनल बनवून बघू, ते असतं ना नवीन काहीतरी, तसं म्हणून एक चॅनल बनवलं होतं. आणि 2018मध्ये मी हे चॅनल बनवलं होतं. आणि तुम्ही जर माझं चॅनल हिस्ट्री बघितली समजा कधी, तर 2018मध्ये मी 2 ते 3 व्हिडिओ त्याच्यावर टाकले होते. असेच काहीतरी एका बिझनेसच्या रिलेटेड ते व्हिडिओ होते. पोल्ट्री फॉर्म तुम्हाला उघडायचं असेल तर काय करावं लागेल, काय कसं असतं त्याबद्दल. आणि त्यावेळेस जेव्हा मी हे व्हिडिओ टाकले होते तर नवीन चॅनल होतं. त्यानंतर लॉकडाऊन लागलं होतं. लॉकडाऊनमध्ये सुद्धा मग मी ते रेसिपीज वगैरे व्हिडिओ टाकले होते. मी माझ्या फ्रेंड्सला पाठवायचे की हा माझा यूट्यूबचा चॅनल आहे, तुम्ही प्लीज फॉलो करा, असं सगळं केलं होतं. परंतु त्यानंतर मग लॉकडाऊन झालं, सगळं झालं, आपापल्या कामावरती सगळं आल्यानंतर पुन्हा व्ह्यूज येत नाही किंवा माझा चॅनल एवढा चांगला ग्रो नव्हता झाला. त्यामुळे कुठंतरी किंवा इंस्टाग्राम मला नंतर कळालं होतं. मग मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायचे किंवा ते तसलेच शॉर्ट्स असतात ना, ते ह्या चॅनलवरती टाकायचे. आणि मग कुठंतरी मिसबॅलन्स माझं यूट्यूबचं चॅनल झालं आणि मग मी ते सोडून दिलं. सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि सातत्य नसल्यामुळे मग माझं चॅनलचं पुढे काहीच झालं नाही. नंतर 2024मध्ये अचानक असंच मला असं वाटलं की जस्ट आपण नाही का यूट्यूब पाहत असतो आणि त्यावेळेस कुणाच तरी अचानक व्हिडिओ समोर येतो. माझं चॅनल मॉनिटाईज झालं, माझं पहिलं पेमेंट आलं. आणि मग त्यावेळेस असं वाटलं की अरे आपणही कुठंतरी चालू केलेली ही गोष्ट होती, मध्येच सोडली, प्रयत्न करून तर बघूया. असं करून मी त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला आणि तो व्हिडिओ माझा बऱ्यापैकी म्हणजे त्याला व्ह्यूज आले. आणि त्यानंतर एक असतं ना उमेद भेटली आणि तिथून पुढे मग मी व्हिडिओ टाकत गेले. माझं चॅनल ग्रो होत गेला, सबस्क्रायबर वाढत गेले आणि मग आज माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं. आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. त्या सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी प्रियांका, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि तुम्ही आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर मी जॉब करते सध्या. जॉब करून मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकत असते. कारण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीतून काहीतरी मिळतं आहे किंवा काहीतरी मिळणार आहे असं जेव्हा मनात असतं त्यावेळेस आपल्याला थकवा कंटाळा येत नाही आणि आपण त्याच्यावरती काम करत असतो. आता ज्यावेळेस मी सगळ्यात पहिलं तर मी जसं सांगितलं की 2024मध्ये माझं यूट्यूब चॅनलचा जो क्रायटेरिया असतो तो क्रायटेरिया सर्वप्रथम मी तुम्हाला इथं सांगते. ज्यावेळेस तुम्ही नवीन चॅनल ओपन करता तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक जीमेल लागतो आणि त्या जीमेल थ्रू तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट करता. आणि क्रिएट केल्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओज टाकू शकता, शॉर्ट्स टाकू शकता. 2 क्रायटेरिया असतात. पहिला असतो व्हिडिओ, लॉंग व्हिडिओचा, दुसरा असतो यूट्यूब शॉर्ट्सचा. तर यूट्यूब शॉर्ट्स टाकूनसुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता. परंतु खरं जर तुम्हाला लांबपर्यंत जर तुमचं चॅनल न्यायचं असेल तर माझा हा सल्ला असेल की तुम्ही यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ टाका किंवा दोन्ही एक साईड बाय साईड करत जा. तर सर्वप्रथम पहिला क्रायटेरिया असा आहे यूट्यूबचा की तुमचे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि 4000 तास वॉच टाईम झाला पाहिजे. त्याच्यामध्ये दिसतं ते आता नवीन जे अपडेटेड यूट्यूब आहे किंवा नवीन जे क्रायटेरिया आहे त्याच्यात की 500 सबस्क्रायबर आणि 3000 तासांचा वॉच टाईम. परंतु जोपर्यंत तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम होत नाही तोपर्यंत तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता येत नाही. तर ज्यावेळेस तुमचा हा क्रायटेरिया पूर्ण होतो तर याच्यामध्ये सुद्धा जो सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आहे ना तो लवकर पूर्ण होतो. कारण की आपण कधीमधी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले असतात, कधी एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्याला तिथून सबस्क्रायबर मिळतात. तर आणि मेन म्हणजे नवीन चॅनल असतो, आपण ह्या मित्राला पाठव, त्या नातेवाईकांना पाठव, असं करून चॅनल सबस्क्राईब तर होतो. परंतु प्रश्न राहिला वॉच टाईमचा. वॉच टाईममध्ये फक्त तुमचे जे लॉंग व्हिडिओ असतात ना त्याच व्हिडिओचा वॉच टाईम काउंट केला जातो. शॉर्ट्स व्हिडिओचा वॉच टाईम त्यामध्ये काउंट होत नाही. मग त्यामुळे आपल्याला जरी असं वाटलं की शॉर्ट्स व्हिडिओला एवढे व्ह्यूज झाले, एवढा वॉच टाईम झाला आहे, परंतु तो काउंट होत नाही. मी त्यानंतर मग
तर मग त्या क्रायटेरिया पूर्ण केला आणि मग मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं. म्हणजे लॉंग व्हिडिओचाच जो वॉच टाईम आहे तो काउंट होतो. इकडून तिकडून आपला एखादा तरी व्हिडिओ असा असतो, 2-4 व्हिडिओ असतात की ज्याच्यामध्ये व्ह्यूज चांगले आले असतात आणि आपला वॉच टाईम कंप्लीट होतो. आणि मग ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता तर त्यावेळेस समजा तुमचा ऑथेंटिक कंटेंट असेल, तुम्ही क्रिएट केलेला कंटेंट असेल, तर मग तुमचा जो चॅनल आहे तो इझिली हे होतो, मॉनिटाईज होतो. परंतु कधी कधी काय होतं, जसं माझ्यासोबत झालं होतं. आता मी तुम्हाला सांगते इतके दिवस का लागले. माझा एक व्हिडिओ होता, त्याच्यावरती मी इंस्टाग्रामवरचं एकदम छोटंसं क्लिप होती, हार्डली 6 ते 7 सेकंदाची ती क्लिप होती आणि ती यूज केलेली होती. त्याच्यावर व्हॉइस ओव्हर वगैरे सगळं माझं होतं, परंतु ती क्लिप मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकली होती आणि त्यामुळे काय झालं की माझ्या चॅनलवरती रियूज कंटेंट आला आणि रियूज कंटेंट आल्यामुळे युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न असं मला यायचं. आणि मेन म्हणजे काय असतं, आपल्याकडे भरपूर व्हिडिओ असतात, त्यामुळे कुठल्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याचा व्हिडिओ वापरला आहे हे समजणं अवघड होतं. आणि ते आयडेंटिफिकेशनसाठी यूट्यूब आपल्याला कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही. फक्त ते आपल्याला सांगतं की तुमच्याकडे रियूज कंटेंट आहे, तुम्ही चेक करा, एडिट करा, आयदर डिलीट करा आणि पुन्हा अप्लाय करा. तर पहिलं ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता आणि तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं, तर तुम्हाला 1 महिन्यांचा कालावधी असतो. त्या 1 महिन्यांच्या आत तुम्हाला तो तुमचा व्हिडिओ कुठला आहे तो शोधायचा असतो, डिलीट करायचा असतो, एडिट करायचा असतो, प्रायव्हेट करायचा असतो, ॲज युअर विश, आणि नंतर पुन्हा अप्लाय करायचं. नंतर अप्लाय केलं आणि मग तुमचं जर झालं तर ओके, नाही झालं तर पुन्हा मग यूट्यूब आपल्याला सांगतं की तुमच्या चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा. मग त्यानंतर मग आपण 3 महिन्यांचा कालावधी यूट्यूब आपल्याला देतं. 3 महिन्यांच्या आतमध्ये मग आपल्याला तो करून पुन्हा अप्लाय करायचं असतं. पण जर पुन्हा हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाहीच झाला तर मग आपलं चॅनल हे होतं, काय म्हणतात, टर्मिनेट होतं किंवा बंद होतं. आता माझं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं होतं, कारण मला कळलं होतं कुठल्या व्हिडिओमध्ये मी तो कंटेंट दुसऱ्याचा यूज केला. मग मी तो डिलीट केला आणि माझं चॅनल मॉनिटायझेशनला पुन्हा अप्लाय केलं. अशा पद्धतीचं माझं मॉनिटायझेशन झालं. आता ही झाली एक स्टेप. आता इथून पुढं तुम्ही अर्निंग स्टार्ट, आता म्हणजे ही झाली पहिली मेथड मॉनिटायझेशनची. आता दुसरी आहे की ज्या दिवशी तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं तुमच्या चॅनलवर जेवढे सुद्धा व्ह्यूज येतात, ॲक्च्युली व्ह्यूजला हे पैसे नसतात, परंतु कसं असतं की जर तुमचा व्हिडिओ एखादा क्लिक केला तर त्यात तुम्हाला ॲडव्हर्टाईज चालू होतात. ज्या दिवशी तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो तुमच्या व्हिडिओजला ॲडव्हर्टाईज चालू होतात आणि मग त्या ॲडव्हर्टाईजचे पैसे तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे जितके जास्त व्ह्यूज असतात ऑब्व्हियसली तितके ॲडव्हर्टाईज तुमच्या चॅनलवरती लागतात आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात. आता ॲडव्हर्टाईजचे सुद्धा कसे पैसे असतात की समजा तुमच्या चॅनलवरती तुमचा म्हणजे तुमचा घरगुती गोष्टींचा जर चॅनल असेल तर त्याचं जे पेमेंट असतं ॲज कम्पेअर्ड टू दुसरे चॅनल त्याचं थोडंसं कमी असतं. त्यानंतर तुम्ही जर एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज बनवत असता तर त्याच्यावरती ॲडव्हर्टाईजसुद्धा त्या पद्धतीच्या लागतात आणि तुम्हाला त्या ॲडव्हर्टाईजचं पेमेंटसुद्धा जास्त मिळतं. जर समजा तुम्ही स्टॉक मार्केट किंवा AI, क्लाउडिंग, IT अशा अगदी म्हणजे अशा जास्त ग्लोबल गोष्टींवरती जर व्हिडिओ बनवत असतात तर त्याचं जे पेमेंट असतं ते बाकीच्यांपेक्षा जास्त असतं. म्हणजे एज्युकेशन टू एंटरटेनमेंट असं तुमचं पेमेंटचं स्केल असतं. तुम्ही जितके जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवता तितकं तुम्हाला पेमेंट जास्त मिळतं. तर अशा पद्धतीने पेमेंट तुम्हाला मिळतं. आता पेमेंट कसं मिळतं तर यूट्यूब पेमेंट रिलीज कधी करतं, महिन्याच्या 21 ते 26 तारखेपर्यंत या आठवड्यामध्ये यूट्यूब तुमचं पेमेंट रिलीज करतं. ज्या दिवशी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्या दिवशी तुमच्या YT स्टुडिओ एक ॲप्लिकेशन असतं, त्याच्या अर्न हा ऑप्शन असतो आणि त्या अर्न ऑप्शनमध्ये जे तुमचे किती डॉलर्स जनरेट झाले ते तिथं डेली अपडेट होत असतं. आणि यूट्यूबचा असा क्रायटेरिया आहे की कमीत कमी $100 तुमच्या महिन्याला झाले पाहिजे. $100 झाले की मग यूट्यूब तुमचं पेमेंट देतं. आता ह्याच्यात पण तुम्हाला सांगते मी की एखाद्याचं नशीब चांगलं असतं की त्याचा एकदमच व्हिडिओ व्हायरल होतो, परंतु एखाद्याचं असं असतं की स्लो म्हणजे पटकन असं ते $100 तयार होत नाही. 4 महिने लागतात, 2 महिने लागतात, इवन 6 महिने लागतात, परंतु तेवढे व्हायलाच पाहिजेत आणि मगच तुम्हाला यूट्यूब पेमेंट देतं.
$10 झाल्याच्या नंतर मग ते ॲडसेन्ससाठी तुम्हाला किंवा पेमेंटसाठी तुमचे बँक अकाउंट वगैरे घेतलं जातं. ही सगळी एक प्रोसेस आहे. ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे समजा तुमचे $100 जनरेट झाले, मार्च महिना चालू आहे सध्या, मार्चमध्ये समजा तुम्ही छान छान व्हिडिओज टाकले आणि मार्च महिन्यामध्ये सपोज तुमचे 10-15 तारखेपर्यंत $100 क्रिएट झाले आणि मग पुढचे 21 तारखेपर्यंत $150 क्रिएट झाले, तर मग तुम्हाला $150 पेमेंट मिळतं. परंतु समजा तुमचं पेमेंट रिलीज झालं 21 तारखेला आणि त्यानंतर जेवढे काही तुमचे डॉलर्स होतात ते तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये येतात, ॲड ऑन होतात आणि पुढच्या 21 तारखे म्हणजे एक प्रकारे तुमचं 21 ते 25 ह्या टाईम पिरियडमध्ये $100 क्रिएट झाले पाहिजे. त्याच्या म्हणजे एकदा पेमेंट रिलीज झालं की तुमचं पूर्ण ते 0वर येतं आणि 0पासून 100 पूर्ण करून मग पुढे काय होईल ते अशा पद्धतीनं तुमचं यूट्यूबचं चॅनल काम करत असतं. आता दुसरी गोष्ट अशी की एखाद्या महिन्यात समजा तुमचे लॅगिंगमध्ये चॅनल गेला, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूजच आले नाही आणि $60-70 झाले फक्त एक महिन्यात किंवा त्याहूनही कमी झाले, तर मग काय, तर मग तुमचं पेमेंट त्या महिन्यात येतच नाही. तुमचं पेमेंट कधी येणार, एप्रिलमध्ये समजा तुमची झालीच नाही $100, तुमचं पेमेंट मग मे महिन्यात येणार. मग मे महिन्यात तुमचं कुठलं पेमेंट येणार, एप्रिल महिन्याचं आणि मे महिन्याचं, असं दोन्ही पेमेंट मिळून तुमचं पेमेंट येणार. आणि तरीसुद्धा तुमचे $100 नाही झाले, तर जेव्हा कधी तुमचे ज्या महिन्यात $100 होणार त्या महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या मध्ये तुमचे पैसे येणार. तर म्हणजे यूट्यूबवर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे सगळा गड जिंकला असं नाही. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला $100 तयार करण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. आधीच्या व्ह्यूजचा, आधीच्या कुठल्याच गोष्टीचा फायदा होत नाही. मॉनिटाईज झाल्यानंतर तुमचे किती व्हिडिओ प्ले होतात, त्याच्यावर किती ॲडव्हर्टाईज लोक बघतात, त्यानुसार तुम्हाला पेमेंट मिळत असतं. पेमेंटचे आणखीसुद्धा 2-3 ऑप्शन्स आहेत, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती अशी आहे की तुम्हाला फिक्स असं पेमेंट यूट्यूबवर नसतं. तुमच्या व्ह्यूजवर तुमचा चॅनल कशा पद्धतीने काम करतो आहे त्याच्यावरती तुमचं पेमेंट डिपेंड असतं. समजा म्हणजे तुम्ही जर व्हिडिओज नाही टाकले तर ऑब्व्हियसली तुम्हाला व्ह्यूज येणार नाही आणि तुम्हाला पेमेंट जनरेट होणार नाही. त्यामुळे यूट्यूबवर तुम्हाला सातत्यानं काम करणं गरजेचं आहे तुमच्याकडं. आणि हे मी सांगितलं, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ऐकतो त्यावेळेस आपल्याला खूप अवघड वाटते किंवा खूप सोपी वाटते. यूट्यूबचं जेव्हा आपण हे ऐकतो त्यावेळेस कदाचित आपल्याला थोडंसं सोपंही वाटतं किंवा कधी कधी अवघड वाटतं. असं वाटतं कधी 1000 सबस्क्रायबर होणार आणि होतंही नाही नवीन. कधी 4000 टाईम वॉच टाईम होणार, कधी मॉनिटाईज होणार, त्यानंतर कधी $100 क्रिएट होणार. परंतु काय म्हणतात ना, अंत असती प्रारंभ. म्हणजे आता मी माझ्यावरनं सांगते तुम्हाला, म्हणजे माझं 2दा रिजेक्शन आलं आणि मी पूर्ण होप सोडून दिली की गेला माझा हा चॅनल कामातनं गेला. मी एवढी मेहनत केली, एवढा वेळ दिला, परंतु माझं याच्यावरती काही होऊ शकत नाही आणि मी सोडूनही दिलं. मी मध्ये जवळजवळ 4 महिने माझ्या चॅनलवरती एकही व्हिडिओ नव्हता टाकला आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं जे याच्या अगोदर व्हिडिओ रँकिंगला येत होते किंवा व्ह्यूज येत होते ते डायरेक्ट ड्रॉप डाऊन झाले आणि पुन्हा झिरोतनंच मला काय म्हणतात ना सुरुवात करावी लागली, व्ह्यूजसाठी तडफड करावी लागली. तर असं आहे. त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती, आता मी जॉब करते, मी बराचसा वेळ बाहेर असते, घरी जाते, घरातली कामं असतात आणि त्यानंतर मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवते. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी सांगायची आहे की आपण ज्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ बनवतो त्यावेळेस जे बिनकामे रिकामटेकडे काही लोक असतात ते आपल्याला निगेटिव्ह कमेंट करतात किंवा सांगतात तू कशाला बनवतेस, नको बनवू, आम्हाला ऐकायचं नाही. तर अशा कमेंट्सकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम नेहमीच करत राहायचं आणि नक्कीच आपल्याला एक दिवस यश मिळतं. आत्ता माझं सध्या चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि खूप लवकर माझं पेमेंटसुद्धा येईल. तर त्यावेळेस मी पुन्हा तुम्हाला माझं पेमेंट आलं कसं त्याची पूर्ण डिटेल स्टोरी सांगत. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.